तर जसं तुम्हाला मी सांगितलं होतं ना घरातून निघताना की गावी मी का चाललोय ह्याची आपल्याला गरज आहे. हे तुम्हाला मी ना घरी गेलो दाखवतो कुठे आपण हे लावणार आहोत. ही आपल्याला एक नेट पाहिजे ना. 12x12. ही काय प्राइस आहे याची? काम चालू आहे ना. हे कधी पण पूर्ण होईल? 2 महिने लागतात. जड्या चालू जड्या लक्षात ठेव. आणि हे टोटल 4 रूम, 4 भावाची 4 रूम. हे काम पेंडिंग होतं रेनोव्हेशन आतलं प्लास्टर. हा किचन आहे आणि हा बाहेरचा रूम. पूर्ण प्लास्टरचं काम झालंय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये ना तुम्ही पाहिलं असेल आमचा प्रवास मुंबई टू तरय बाय साई पूजा ट्रॅव्हल्स. तर जसं तुम्हाला मी सांगितलं होतं ना घरातून निघताना की गावी मी का चाललो आहे, तर ते का चाललो आहे त्याचं रिझन तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देतो. तर गावी मी यासाठी आलेलो की गावचं आमचं जे घर आहे ना ते नवीन आम्ही बांधलेलं. त्यानंतर पप्पा आणि पप्पांचे 4 भाऊ, मी 3 भाऊ टोटल, तर चौघांची 4 रूम होते. तर आमची रूम होती ना ती रिनोव्हेट करायची होती, त्यासाठी आम्ही गावी आलो. तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला जे काम चालू आहे घरात ते तुम्हाला दाखवतो. त्यासोबत ना जेव्हा मी लास्ट व्हिडिओ टाकलेला कोकणातलं माझं घर, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडून भेटला. तर सगळ्यांची अशी इच्छा होती की तू कोकणातले घरातले व्हिडिओ पण बनव. तर आपण ना घरातलं तुम्हाला मी आतून दाखवतो. लास्ट व्हिडिओमध्ये मी आतून दाखवलं नव्हतं, तर घरातलं आतलंही दाखवतो तुम्हाला. त्यासोबत ना बैल असतील ते तुम्ही पाहिलं असेल, पण आजूबाजू परिसर आहे तोही तुम्हाला दाखवतो. तर चला. तर रेनोव्हेशनसाठी ना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलाय, माझ्या काकांनाच दिलाय. ओकेमध्ये आहेत, पाहुण्यांमध्ये आहेत. तर बरंच सामान आम्ही आधीच यायच्या आधी त्यांनी आणून ठेवलं. तर काही सामान घ्यायचं आहे, ते सामान घ्यायसाठी आम्ही चाललो तऱ्यात. तर ते आधी आपण सामान घेऊया. सामान घेतल्यानंतर ना मी घरी तुम्हाला घर दाखवतो आतून, आणि त्यानंतर ना जे काम चालू आहे तर नक्की काय काम चालू आहे, काय काम आम्ही करणार आहोत आणि केवढं काम झालं आहे ते तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. त्यासोबतच ना आजूबाजू परिसर असेल ते तुम्हाला मी दाखवतो, गावातली काही गोष्टी. तर चला, टाइम न वेस्ट करता आपण पटकन जाऊया तऱ्यात. चल आई, बाय बाय. पहिला असते हे बाई 2 चिंटू मिंटू पाठी आहेत. तर काकांसोबत आपण जाऊया. हे आपले काका आहेत, प्रकाश काका, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी आपलं काम घेतलंय. काका हाय बोला. हाय. तर काकांसोबत आपल्याला जायचं सामान घ्यायला. आता तर आहेत ना, काय काय घ्यायचं आपल्याला? अँगल बरेच गोष्टी आपण आणल्यात आधीच, तुम्ही आणल्यात. काय काय गोष्टी, किरकोळ गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत. तर आणि काय म्हणतो तुम्हाला मी, आपण भेटूया तऱ्यात भेटूया, ठीक आहे? तो पण काकांना चॅनल दाखवतो मी कोणत्या मध्ये. नानो नानो नाना 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 हाय. जी बैल आहेत ना ते यांची आहेत. तर आपलं जे घर आहे ना ते तुम्हाला मी आल्यावर दाखवतो. आधी आपण जाऊया, मटेरियल आणूया काकांसोबत जाऊन. नंतर मग तुम्हाला मी आतलं घर दाखवतो, आतून दाखवतो. चला, चलो बाय बाय. यो आमचा पाठचो रस्तो. इथून आम्ही जातो साटमवाडी. शॉर्टकट आहे ना इथून तऱ्यात, वाघब्यावरून रावतवाडी. आणि हे बघा हे काय सालवा डोंगर ना, सालवा डोंगर. 55 एकर पठार आहे वर ना. 55 एकर पठार आहे. देवालय आहे, अंडरग्राउंड खोरी आहे, मोरी आहेत ना, गुहा. आपण ना कधी आलो ना पावसातून तर आपण जाऊया वर. नाही भेटत काय, आता जायला भेटत. बघूया आपण कधी पुढे आपल्याला जमलं ना मित्रांनो तर आपण जाऊया वर, ठीक आहे? वरात आहे ना काहीतरी, मी असं ऐकलंय वरात आहे ना. म्हणजे एकदा वरात चाललेली आणि ती वरात ना तिथे नवराचा डोंगर त्याला म्हणतात. म्हणजे वरात काय हे झाली ना, कोसळली ना. हा हा ओके. हा ओके.
मंडळी हा. खचली गेली की त्यांची दगड धोंड्याच्या रूपात त्यांची तिथे स्थापना झाली. हा, ते नवरा नवरी वाजंत्री ढोल ताशा तिथे सगळे आहेत दगडाचे. आहेत का? हा, दगडाचे. तर असा काही इतिहास आहे तर आपण ना बघूया, जमलं तर जाऊ त्याच्यावर. ठीक आहे. तो जो स्ट्रेट तुम्हाला दिसतोय तो मला पाठ तय ते तो point दिसतो. तो पॉइंट का? ओके. आणि तो सपाट पाऊंड आहे ना तिकडचा? हा सर्व मालकी हक्काचा आहे. मालकी हक्क आहे काय? हा, डोंगर. आणि हे बघा नील. नील. ए नील्या, काय चाललंस? A few moments later. फायनली मित्रांनो आपण आलो. हा मुंबई गोवा हायवे, कणकवली गोवा. तर आणि इथे दुकान आहे आपलं, जे आपल्याला काम आहे आता सामान घ्यायचं आहे. महालक्ष्मी मार्बल अँड टाईल्स. गाडी मोठी झाड पाहिजे. अच्छा, ही तुम्ही सांगितलं की किती 4x6 4x7 किती आहे? 8x4 आहे. आपण कशी आहे? अच्छा, ही. किती झाड आहे? 2 आहेत. हे आपल्याला पाहिजे ना? त्याचे दोन्ही काम होते. 4 फुटाचा एक पीस कापला, 4 फुटाचा. तर मित्रांनो आपल्याला हे पाहिजे. याला काय म्हणतात? प्लाय नाही, याला बायसन शीट. सिमेंटची शीट आहे ही. तर ह्याला ह्याची आपल्याला गरज आहे. हे तुम्हाला मी ना घरी गेलो दाखवतो कुठे आपण हे लावणार आहोत. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे? बायसन. ही घेऊया ना, ही बरोबर आहे म्हणजे विथ बरोबर आहे याचा. एक अर्धा इंच आहे ना? बरोबर आहे अँगल. हे टाईल्स वगैरे पण खूप आहेत, लॉट आहे. आम्ही इथूनच सामान मागे घेतलेलं. क्या गाँव से 1 महीना गाँव में रहा था. ऐसा बोलने से नहीं होते. आप लेके आने का खुद और देने का. हमारा गाँव का भेंट है. अब की बात 400 बार. गाऊन काय नाही तो काय नाही. तुम्ही बोला नाही पडत. दोन तुकडे करून पाहिजे. सी चॅनल. तर आपल्याला ना हे चॅनल पण पाहिजे, अँगल पाहिजे. हे वाला का? हे 2 अँगल आहेत ना. हा एकच अँगल आहे जो आम्ही सेंटरने कापलाय, कटिंग केला. ही आपल्याला एक नेट पाहिजे ना. 12x12. ही काय प्राइस आहे याची? 10x12. 10x12. कसं आहे? 95 रुपये मीटर आहे. 90% 90 रुपये मीटर. 95 मीटर. किती मीटर आपल्याला लागेल? 12 वर 4 मीटर लागणार. 4 मीटर. 12 फूट लांब होतं. 12 फूट लांब.
ह्या 3 शीट घेतल्या बायसनच्या आणि हा अँगल घेतलाय आणि किरकोळ गोष्टी घेतली आहेत. आता हे लोडिंग करून आपण जाणार आपल्या घरी. चल माझं आपलं सामान चाललंय. आपण आता पाठोपाठ स्प्लेंडरने जाऊया घरी. पण मध्ये काय काय गोष्टी शॉपिंग वगैरे करायचं आहे, वडापाव वगैरे नाश्ता वगैरे घ्यायचा आहे कामगारांसाठी पण आणि आमच्यासाठी पण. तर तू नाश्ता वगैरे घेऊन आपण जाऊ मग स्प्लेंडरने घरी. गरम गरम वडापाव, फेमस वडापाव नाही इकडचा, कासा रेडेचे. आपल्या हाताने अर्धा किलो चटणी, 11 वडापाव घेतल्यावर अर्धा किलो चटणी बनते. तरी आम्ही कमी घेतली आहे. 1 बाल्टी पाणी आणि हा पाण्याचा ट्रे घेऊया. आता आपण आलो काकांच्या घरी. हे साटमवाडीला आहे. लास्ट टाइम आपण इथे आलेलो गणपती घ्यायला, गणपतीच्या वेळी. पोपट बघा चावतो. हे आट्याचं घर आहे ना? हे माझ्या आट्याचं घर जे काम चालू आहे. वरून बघूया. काम चालू आहे ना? ते जुनच घर आहे ना ते. पहिले तो रस्ता कसा असा होता ना, असा होता ना समोरून. हा तो असा होता रस्ता बरोबर. हा तुमचं घर इथे होतं ना? तुम्ही अच्छा तुमचं हेच होतं का? हेच होतं का? हे काकांचं घर. ते काम कोणी घेतलं म्हणजे सावंत आहेत काय? काम चालू आहे ना? हे कधी पण पूर्ण होईल? 2 महिने लागतात. पावसात काम चालू असं. साटमवाडी ना अमकारवाडी पासून 2 मिनिटावरच आहे, 5 मिनिटावरच आहे. म्हणजे आधी अमकारवाडी नंतर मग साटमवाडी कोंबड्यावरून येताना, आणि तरनंतर आधी साटमवाडी लागते मग अमकारवाडी लागते. जे आता त्यांना माहिती असेल. काकांचं घर आतमध्ये मुंबई टाईप घर. मस्त घर आहे, मस्त घर आहे. मागे झालं ना? हे एकदम चिपकून आहे आता. बाथरूम त्यांचं आणि तुमचं एकच पाटलाग. इकडे बाथरूम संडास आहे, साधा आहे. साधा ना? इंग्लिश मस्त. तर हे खूप जवळ आहे, म्हणजे चिपकून आहे तुमचं. पाऊस वर पत्र घालणार ना, म्हणजे हा कव्हर होईल. बरं आहे तुम्ही स्पेस अशी. इथून तुम्ही असं काही घर आहे, खूप सुंदरचं घर आहे आणि बाहेरचं निवांत बसण्यासारखं आहे. आज गरम कमी होत आहे, आज गरम नाही होत आहे. छोटासा बेड राईट साईडला ना. मस्त घर आहे. हो मस्त केलंय. हे मस्त बेडरूम असं म्हणजे एकदम जरा. आता घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि मुलं मुंबईला काही नाही. चेहऱ्यावरून बघितलं असेल मी. आम्ही लावू पहिले. थांबले तिकडे. काय थांबलेला? राऊत. चला आपलं सामान पण आलंय. सामान अनलोड करूया. अनलोड करण्यासाठी आपला समाधान सावंत आलेले आहेत. सानू पकड रे.
जड आहे काय आतमध्ये? चल साईडला राहून दे. जड आहे चालू, जड आहे लक्षात ठेव. चला पकडू मी ना. समोर इकडे तुळशीच्या घराकडे. चल दादा, चॅनल सबस्क्राईब कर. संकल्प सावंत. सामान झालंय लोडिंग. आणि तुम्हाला मी ना आतून घर दाखवतो काय नक्की काम चालू आहे. चला. आणि थंड पाणी पण आणलंय मस्त काकांकडून, कारण आमच्याकडे फ्रीज नाहीये. लास्ट टाइम तुम्हाला मी आतून घर दाखवलं नव्हतं, तर आतून काही असं घर आहे. हा हॉल आहे आणि हे टोटल 4 रूम, 4 भावाची 4 रूम. मग आमची ही रूम. आणि आता हे काम चालू आहे. नवीन घर बांधलं ना त्यानंतर हे काम पेंडिंग होतं, रेनोव्हेशन आतलं प्लास्टर पेंडिंग होतं, त्याचा करतोय. हा किचन आहे आणि हा बाहेरचा रूम, बेडरूम ना. हो. तर इथे आता मी प्लॅस्टर झालंय. हा ओटा. आणि ते आपण काय घेतलेलं ते फ्लाय, ते काय होतं ते बायसन शीट. ते बायसन शीट इथे ना पोट माळ इथे बनवणार आम्ही एक. आणि ते खाली अँगल 2 लागणार. अजून खूप काम पेंडिंग आहे. प्लॅस्टर बाकी आहे, नंतर फ्लोरिंग करायची आहे, परत ते टाईल्स लावायचे आहेत. आणि आपले काका, तुमचं नाव? विलास सुतार. ह्या काकांचे चुलत भाऊ ना? चुलत राणे. सुतार. हे चुलत भाऊ आहेत काय? हेच चुलत भाऊ. ओके. हे वडापाव घ्या, नाश्ता घ्या. गरम गरम वडापाव खाऊया त्या. आणि ती नेट जी घेतली आहे ना, ती नेट इथे येणार, म्हणजे हा स्पेस कव्हर होणार प्लॅस्टर झालं की. ह्यानंतर मग आपल्याला इलेक्ट्रिशियनचं काम पण करायचं आहे. तो की काल येऊन गेला आणि त्यांनी सगळे पॉइंट्स नोट केले, कुठे पॉइंट्स आपले आले पाहिजे. years later. सो मित्रांनो, हा व्हिडिओ मध्ये 2 दिवसांचा शूट करतोय. तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिलं असेल, काम इथपर्यंत झालं होतं. आता बघा पूर्ण प्लॅस्टरचं काम झालंय आणि फ्लोरिंग बाकी आहे आणि किचन वॉटर बाकी आहे ना. इकडे टाईल्स बाकी आहेत. हा कडप्पा टाकलाय इथे. तर हा पण बाकी आहे ना, काय ते पोटमाळा बाकी आहे आपला, जो आपण तिथे तऱ्यात जे सामान घेतलं होतं. पोटमाळा बाकी आहे. तर हे कम्प्लीट होईल काकांकडून लवकर. किती दिवस लागते अजून? होईल ना 3 दिवसात. आज कसं आहे, आज मी चाललोय मुंबईला, तर हा व्हिडिओ आज मी एंड करतोय. मला मी दाखवतो किती काम झालं किती नाही झालं. आणि पाठीमागे ना हे आपले लादी आहेत, ते तुम्हाला नंतर घातल्यावर लादी दाखवेन मी परत आल्यावर. आणि ते प्लॅस्टर बाकी, प्लॅस्टर चालू आहे काम. तर काका लवकर करा काम, झाल्यावर मी पुन्हा परफेक्ट काम करतील अशी आशा बाळगतो मी. आणि रजा घेतो. चला, हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.